तर तुम्हाला काय वाटतं भावी नगरसेवक म्हणून आपल्याला कोणाच पाहायला आवडेल? दादांना, राहुल दादा. आम्हाला प्रत्येक वेळी प्रत्येक कामासाठी कसे आळलं नळलं कमी जास्त पडलं सतत मदत करतात. कधी असं तोंड टाकून बोलत नाहीत. काही कमी जास्त असेल तर सगळ्या गोष्टी काही सांभाळून घेतात. तुमच्या मनातील नगरसेवक भावी नगरसेवक म्हणून तुम्हाला कोणाला पाहायला आवडेल? राहुल दादा. राहुल जाधव यांनाच का? हाय त्यांनाच राहुल दादा जाधव. राहुल जाधव यांनाच का मतदान करणार? त्यांनाच करणार, पहिल्यापासून त्यांनाच. काल विरोधकांनी एक गंभीर आरोप केलाय की माजी महापौर राहुल जाधव यांनी भाजीपालावाले किंवा रिक्षावाले यांच्याकडूनही काही कारणास्तव किंवा काही म्हणजे कुठल्या गोष्टीसाठी ते जर गेले तर त्यांच्याकडे पैसे उकळले जातात. तर काय वाटतं, राहुल जाधव हे असं काही करू शकतात? या आरोपात किती तथ्य आहे? नाही, दादानी कधी आमच्याकडनं 10 रुपयाचा चहा सुद्धा पिलेले नाही का, कधी काही नाही. आम्ही गेलो की ते लगेच कोणाला तर सांगणार आणि आमची मदत पूर्णपणे त्यांनी केलेली आतापर्यंत. आम्ही जे आहेत ते आता सध्या त्यांच्यामुळेच आहेत. आमचे मुलं बाळ आम्ही जे जगतो दादांमुळे 10 वर्ष झाला. म्हणजे हे आरोप पूर्ण आपण फेटाळून लावताय. आपण जाधववाडीतील भाजी मंडईत आलेलो आहोत. इथल्या भाजीवाल्या मावशी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत ते हे व्यवसाय केव्हापासून करताय किंवा त्यांचं जे काय आहे इथलं व्यवसायाचं स्वरूप कसं आहे. मावशी, तुमचं नाव सांगा. माझं नाव मंदा दिगंबर हल्लाट. मी मुशीत राहते. तिथं दादांच्या मुळे गाळा मिळाला. आम्ही 20 वर्ष झाली इथं भाजी मंडईत राहतो. याच्यावर आमचं चालतंय. आज जर पाहिलं, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकाचा रणसंग्राम चालू आहे. आज प्रभाग 2 मधून भरपूर वेगवेगळ्या पक्षातून उमेदवार उभे आहेत. तर तुम्हाला काय वाटतं, भावी नगरसेवक म्हणून आपल्याला कोणाच पाहायला आवडेल? दादांना, राहुल दादा. राहुल दादा जाधव, माजी महापौर राहुल दादा जाधव यांना परत एकदा नगरसेवक म्हणून पाहायला आवडेल. राहुल दादा जाधव यांना परत नगरसेवक म्हणून आवडेल. आपल्या बाजूला जर पाहिलं तर इथं बांगडेवाले मावशी येतात, त्यांच्याशी पण आपण 2 मिनिटं बोलूया. आज आपण जर पाहिलं, पिंपरी चिंचवड शहरात आम्ही भावी नगरसेवक कोण हे जनतेच्या मनात काय नेमकं आहे हे जाणून घेण्यासाठी इथं आलेलो आहोत. आज जर पाहिलं, प्रभाग 2 मध्ये आपले बीजेपीचे पॅनल असेल, राष्ट्रवादीचा असेल किंवा अपक्ष पॅनल असेल, पण तुमच्यासाठी आज जर पाहिलं तर भावी नगरसेवक म्हणून तुम्हाला कोणाला पाहायला आवडेल? आम्हाला राहुल दादाच पाहिजे. सगळे असं गरीबाला जाणून घेणारे हे दादा आहेत ना. असं गरीबाचं पोट भरण्यासाठी सगळं असं जाणकारी करणारे दादा. आपण किती दिवसापासून इथं काम करता किंवा किती दिवसापासून हा व्यवसाय तुमचा? 15 वर्ष झालं बांगडीच ही करते मी. आज जर पाहिलं, एवढे उमेदवार रिंगणात असताना आपण फक्त राहुल दादांचं नाव घेताय. फक्त राहुल दादा जाधव यांचंच का? ते दादा असं जाणून घेणार दादा आहेत ना. असं सगळ्यांचं मन असं एखादं काम आहे का की जे तुमच्यासाठी त्यांनी केलेलं आहे? गरिबांचं असं लग्न लावणार, गरिबांचं काय पोट भरणार, कुणाच असं ही करणार नाही. सगळे जाणून घेणार दादा आहे. ते दादाच निवडून येणार असं आमचं हे आहे. आज जर पाहिलं, आपल्या इथं समोर दादा पण आहेत, आपण त्यांच्याकडून पण जाणून घेणार आहोत. दादा, आपण इथं किती दिवसापासून काम करत आहात? मी 15 ते 20 वर्ष धंदा करत आहे इथं. तुमचं नाव काय म्हणले? बाबाजी भाविक. आज जर पाहिलं, उद्या तुम्ही मतदान करणार आहात, भावी नगरसेवक तुम्ही तुमचा निवडणार आहात, तर काय वाटतं, भावी नगरसेवक म्हणून कोणाला पाहायला आवडेल? आता ज्या दादांनी आमच्यासाठी एवढं केलं, जे व्यक्तिमत्व आम्हाला पसंत पडतंय, त्यांनाच आम्ही मत देणार. दादा म्हणजे माझे महापौर राहुल दादा. नक्कीच बरोबर आहे. असं का, म्हणजे तुम्हाला त्यांनाच का वाटतं? त्यांचं एक सर्वसामान्य कार्य अगदी व्यवस्थित आहे. कधी आमची अडचण असेल तर लगेच तत्पर फोन उचलणार, लगेच सॉल्व्ह करणार. दुसरी गोष्ट, कोरोना काळात सगळं मार्केट बंद होतं, सगळं बंद होतं, तरी ते अन्नदान करतच होते. आज जर पाहिलं, तुमचं काम चालू आहे तरी तुम्ही वेळ देताय. आज सगळ्यात महत्वाचा विषय आहे, राहुल दादा जे महापौर आहेत, माजी महापौर, त्यांच्यावर काल एक गंभीर आरोप झालेला आहे की रिक्षावाले असतील, भाजीपालावाले असतील, अक्षरशः त्यांच्याकडून ते कुठल्या कामानिमित्त दादांकडे जर गेले तर त्यांच्याकडून पैसे उकळले जातात, 2-2 लाख रुपये घेतले जातात. या आरोपामध्ये काय तथ्य आहे? हे अगदी बिलकुल चूक आहे.
दादांनी आमच्याकडून कधीही रुपया घेतला नाही. अख्खं मार्केट त्यांनी खर्चाने बांधून दिले. दुसरी गोष्ट, कोणी म्हणत असेल आमची हे करतात ते करतात, तर ती 30 रुपयाची पावती ना, आम्ही आमच्या सोयीपुरतीने देणगी आम्हाला मंडप बांधायचं, सभा मंडप, आणि त्याला सावताबाळी भाजी मार्केटचं नाव द्यायचे. म्हणून आम्ही एकदम देणगी देऊ शकत नाही 10-5 हजार, तर आम्ही आमच्या पद्धतीने आपलं गोळा करतो. याच्या दादा कधी हप्ता कोणी 1 रुपया कधी नाही घेतला. उलट ते आम्हाला मदत करतात. उद्या जर मतदानाची वेळ आली तर म्हणजे तुमचं मत कोणाला असणार? आता बघा कसं असतं, ज्याच्या जवळ आपण लई वर्ष वागलोय राहिलोय किंवा त्याचा संपर्क आलाय, जो काही आपले काम करीत असेल तर त्यालाच मत देणार. म्हणजे तुमचं मत दादांना, माजी महापौर राहुल जाधव यांना, भाजपाच्या पॅनलला. राहुल दादाला आणि राहुल दादा संघ असणार. राहुल दादाला दिलं म्हणजे पॅनलला गेलोच आहे सगळ्यांना, आणि पॅनलचे प्रमुख तेच आहे. तर त्यांच्या मागे महेश दादा बी, कोणती अडचण सोडवायला महेश दादा बी आहे, हजर आहेतच ना. रेमोनिसा सय्यद, तुम्ही किती वर्षापासून इथं काम करत आहात? 13 वर्षापासून. आज जर पाहिलं, उद्या महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत, आपल्याला भावी नगरसेवक निवडायचा आहे, तर भावी नगरसेवक म्हणून आपण कोणाला मतदान करणार? राहुल दादाला. माजी महापौर राहुल जाधव यांनाच का? कारण त्यांच्यासाठी आम्ही तर बसलो, का त्यांनी भरपूर सोय केली आमच्यासाठी. म्हणजे सुरुवातीला ही भाजी मंडई अशी नव्हती. ती नव्हती, आधी चिखलात होती, आता सगळे ते परतीने सोय करून दिली आम्हाला. ताई, आपण जर पाहिलं, इथं किती दिवसापासून हा व्यवसाय करत आहात? माझं नाव सुवर्ण खराटे आहे. मी इथं 20 वर्षापासून काम करत आहे. पहिला आम्ही सुरू केली त्यावेळेस तर चिखल माती, आम्ही झोपड्यासारखं राहत होतो भाजी विकायला. मग दादाने आम्हाला इथं मंडई करून दिली. आम्हाला बाथरूमची सोय नव्हती. बाथरूम. तुम्ही किती वर्षापासून इथं आहात? 20 वर्षापासून. आणि किती वर्षापूर्वी हे भाजी मंडई व्यवस्थित झाली? भाजी मंडई 10 वर्ष होत आले ना. 10 वर्ष. म्हणजे दादा जेव्हापासून आले तेव्हापासून या भाजी मंडईचं जे काय आहे व्यवस्थित जे आहे सगळं प्रॉपर झालं. ठीक आहे. काय वाटतं, येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही आता मतदान करणार आहात, तर भावी नगरसेवक म्हणून कोणाला पाहायला आवडेल? राहुल दादा यांनाच. माजी महापौर राहुल दादा जाधव यांनाच का? यांनाच. त्यांनी आम्हाला खड्ड्यात मंडई होती, तर त्यांनी आम्हाला मंडई बांधून दिली. बाथरूमची सोय नव्हती, बाथरूमची सोय केली, लाईटीची केली, पाण्याची केली. परत शाळेच्या छोट्या मोठ्या मुलांच्या अडचणी असतात तर या गेलं का सॉल्व्ह करतात. काही आमच्या घरचं जरी काय असलं, दादांकडे गेलं तरी दादा आम्हाला ते मदत करतात. त्याच्यामुळे आम्हाला पुढं दादाच यावे अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे, आणि आम्ही त्यांना बघू शकतो पुढं भावी नगरसेवक म्हणून. ताई, नक्कीच. आज जर पाहिलं तर एक काल विरोधकांनी एक गंभीर आरोप केलाय की माजी महापौर राहुल जाधव यांनी भाजीपालावाले किंवा रिक्षावाले यांच्याकडूनही काही कारणास्तव किंवा काही म्हणजे कुठल्या गोष्टीसाठी ते जर गेले तर त्यांच्याकडे पैसे उकळले जातात. तर काय वाटतं, राहुल जाधव हे असं काही करू शकतात? या आरोपात किती तथ्य आहे? नाही, दादानी कधी आमच्याकडनं 10 रुपयाचा चहा सुद्धा पिलेले नाही, का कधी काही नाही. आम्ही गेलो की ते लगेच कोणाला तर सांगणार, आणि आमची मदत पूर्णपणे त्यांनी केलेली आहे. आतापर्यंत आम्ही जे आहेत ते आता सध्या त्यांच्यामुळेच आहेत. आमचे मुलं बाळ आम्ही जे जगतो दादांमुळे 10 वर्ष झाला. आम्ही म्हणजे हे आरोप पूर्ण आपण फेटाळून लावताय? लावतो आम्ही. नक्कीच. आज जर उद्या जर तुम्हाला मतदानाची वेळ आली तर तुम्ही कुठल्या पॅनलला मतदान करणार? दादाच्या पॅनललाच आम्ही करू, राहुल दादा म्हणजे भारतीय जनता पार्टी. हा. आज पाहिलं तर आपण भाजी मंडईत आहोत. आज 2 मावशींनी प्रतिक्रिया दिल्यात. हा जर पाहिलं तर शेजारी आपल्या मावशी पण आहेत, त्यांना पण आपण विचारणार आहोत. मावशी, तुमचं नाव काय? यमुना मारुती जाते. किती दिवसापासून तुम्ही इथं हे तुमचं काम करत आहात? 20 वर्ष. आज जर पाहिलं, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज तुम्ही उद्या 15 तारखेला मतदान करणार आहात, तर तुमच्या मनातील नगरसेवक, भावी नगरसेवक म्हणून तुम्हाला कोणाला पाहायला आवडेल? राहुल दादाला. माजी महापौर राहुल दादा जाधव यांना. राहुल जाधव यांनाच का? त्यांनाच. राहुल दादा जाधव. राहुल जाधव यांनाच का मतदान करणार? त्यांनाच करणार, पहिल्यापासून त्यांनाच करतो. असं काय आहे की ज्यांनी तुम्हाला काही इथं काही मदत केलेली आहे का, किंवा असं कशामुळे? त्यांनीच केली, दादानीच केलेली, दादानीच व्यवस्थित करून दिलंय आम्हाला. त्याच्यामुळे काय दादालाच करणार आम्ही समजू. आज जर पाहिलं इथं बाबा पण आहेत, आपण त्यांच्या पण प्रतिक्रिया घेणार आहोत. बाबा, आपलं नाव काय? शाहूराव माधवराव घुले. आपण राहायला कुठे आणि इथं किती दिवसापासून हा व्यवसाय करताय? जाधववाडीत राहिलाय, आणि हे 12 वर्ष झालं मी इथं भाजी विकतो.
बरोबर आहे. आज जर पाहिलं निवडणुकीच्या ज्या आता निवडणुका लागलेल्या आहेत महानगरपालिकेच्या, त्या निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्ही पण मतदान करणार आहात, तर तुम्हाला भावी नगरसेवक म्हणून कोणाला पाहायला आवडेल? राहुल दादा. माजी महापौर राहुल जाधव यांना. राहुल जाधव यांनाच का? राहुल जाधव यांनाच. असं काय आहे की आपण त्यांनाच मतदान करणार आहात? आम्हाला प्रत्येक वेळी प्रत्येक कामासाठी कसे आळलं नळलं कमी जास्त पडलं सतत मदत करतात. कधी असं तोंड टाकून बोलत नाहीत. काही कमी जास्त असेल तर सगळ्या गोष्टी काही सांभाळून घेतात. तुम्ही इथं किती वर्षापासून व्यवसाय करत आहात? 12 वर्ष झालं इथं भाजी. सुरुवातीला भाजी मंडई अशीच होती का आता झाली? नाही, आता झाली. पहिले चवळे बांधलेले, लाकडं रवलेले, पाणी चिखल. म्हणजे राहुल दादांनी आपल्याला या भाजी मंडईचं जे काय आहे ते करून दिलेलं आहे. सहकार्य करून. नक्कीच. आणि दुसरा एक असा प्रश्न होता, काल जे विरोधकांनी बोलले की रिक्षावाले असो किंवा भाजी मंडईवाले असो यांना सुद्धा दादांनी सोडलं नाही, त्यांच्याकडून 2-2 लाख रुपये उकळले. यामध्ये काय तथ्य आहे? त्याच्यामध्ये सगळं चुकीचं आहे. काय वाटतं, असं होऊ शकतं? नाही आमच्याकडून काही नाही आणि कधी रुपयाची आम्हाला मागणी केलीच नाही त्यांनी. ताई, तुमचं नाव काय आणि आपण किती वर्षापासून इथं काम करत आहात? आम्ही 16 वर्ष झाले आम्हाला. आता तुमचं नाव काय? गौरी येडके. आज जी आपली भाजी मंडई आहे या ठिकाणी जर पाहिलं, तुम्ही किती वर्षापासून काम करताय? 16 वर्षापासून काम करताय. तर पहिल्याची परिस्थिती काय होती आणि आताची परिस्थिती काय आहे? पहिला आम्ही चिखलामध्ये धंदे केलेले आहेत. आता जरा थोडस बरं आहे. जरा आम्हाला तेवढे 2-3 वर्ष झाले जरा चांगलं करून दिलंय आम्हाला. तर ही जी परिस्थिती बदलली आहे याचे कारण काय आहे आणि तुम्हाला काय वाटतं, जर समजा 10 वर्षापूर्वी जी परिस्थिती होती ती आता नाहीये, तर काय वाटतं, उद्या तुम्हाला नगरसेवक पण निवडून द्यायचा आहे, तर भावी नगरसेवक म्हणून तुम्ही कोणाकडे पाहता? राहुल दादा. राहुल जाधव, माजी महापौर राहुल जाधव यांनाच का तुम्ही मतदान करणार? कारण त्यांनी आम्हाला सुविधा चांगल्या करून दिलेल्या आहेत ना, त्याच्यामुळे. नक्कीच. अजून आपण काही ग्राहकांशी इथं बोलणार आहोत. दादा, आपलं नाव काय आणि आपण किती वर्षापासून इथे राहता? माझं नाव जितेंद्र भीमराव महाजन. मी 2010 पासून इथे राहिला आहे. आता 15 वर्ष 17 वर्ष. कुठे राहता आपण? मी सेक्टर 16. आज जर पाहिलं, आपण इथं भाजी मंडईत भाजी आणण्यासाठी किंवा काही सामान घेण्या नेण्यासाठी येत आहे, पहिल्याची परिस्थिती कशी होती ना आताची परिस्थिती काय आहे? ज्यावेळेस नवीन इथे राहायला आलो त्यावेळेस इथं भाजी मंडई म्हणजे फक्त एक जस्ट टाकलेले छप्पर वगैरे होते. लोकांनी आपल्या पद्धतीने छोटे मोठे धंदे करत होते. पण आता माग जसं राहुल जाधव इथं पहिले पण निवडून आले, आता पण आता आमच्या ह्याच्यामुळे आम्ही त्यांनाच वोट देणार. कारण त्यांनी ज्याप्रमाणे डेव्हलपमेंट कडे लक्ष दिलं जात आहे त्या गोष्टींकडे आम्ही त्यांनाच वोटिंग करणार. आता 15 तारखेला मतदान आहे, तुम्ही मतदान करणार आहात, तर भावी नगरसेवक म्हणून आपल्याला कोणाला पाहायला आवडेल? राहुल जाधवांना जाऊन. माजी महापौर राहुल जाधव यांनाच का? कारण त्यांनी जी डेव्हलपमेंट केली या एरियाची, आता या जो सेक्टर जेवढा 16 सेक्टर किंवा जाधववाडी जो एरिया आहे त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट झाली. एवढं 10-15 वर्षात आम्ही स्वतः बघतो. नक्कीच. भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण पॅनलला आपण मतदान करणार आहात? 100% पूर्ण मतदान. पहिलं आपण भाजी विक्रेत्यांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत. भाजी मंडईत जे भाजी विक्रेते आहेत त्यांच्या बरोबरच आपण आता इथे येणाऱ्या ग्राहकांच्याही प्रतिक्रिया घेणार आहोत. दादा, 2 मिनिटं. तुमचं नाव काय आहे आणि तुम्ही कुठे राहिलाय? माझं नाव अमोद आत्माराम कापडे आहे आणि मी राहिला इथं बोराडेवाडीमध्ये आहे. आज जर पाहिलं, तुम्ही इथं भाजीपाला घ्यायला येत आहेत, एक 5-10 वर्षापूर्वीची परिस्थिती कशी होती आणि आजची परिस्थिती काय आहे? ऍक्च्युली मी इथं 8 वर्षापासून राहतोय. 8 वर्षापूर्वी म्हणजे इथं भाजी घेण्यासाठी वगैरे काही म्हणजे खूप चिखल वगैरे असं होतं. पण आता ही सोय राहुल दादांनी खूप चांगल्या प्रकारे करून दिलेली आहे सुविधा. त्याच्यामुळे आम्हाला खूप सोयीस्कर जातं भाजीपाला घेणं. आज जर उद्या आपल्याला महानगरपालिकेच्या निवडणुका आलेल्या आहेत, आपल्याला मतदान करायचं आहे, तर भावी नगरसेवक म्हणून आपल्याला कोणाला पाहायला आवडेल? राहुल दादा, फक्त एकच राहुल दादा. माजी महापौर राहुल जाधव यांनाच का? कारण त्यांनी ही सगळी सुखसोयी इथं केलेली आहेत. सर्वसामान्यांना प्रत्येक प्रकारे मदत वगैरे करतात. काही जरी अडचणी आल्या तर ते सोडवून देतात. त्यामुळे आम्ही राहुल दादाला पसंती देतो. पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.